वाळलेल्या याची तर एक पण फुलं नाही. तुम्ही बघू शकता सगळी फुलं जी आहेत ती सगळी अशी ठवठवीत आहे. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आणि तर मग मित्रांनो, नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरे करून मी झालो एकदम रेडी, तुम्ही बघू शकता. आणि आजचं आपल्या मॉर्निंग याची सुरुवात आहे अशी मस्त या फ्यू पॉईंटने. खूप जास्त तसं मित्रांनो कडक ऊन पण पडलेलं आहे आणि मस्त अशी थंडगार पण हवा सुटलेली. झाडाचं पण कळत नाही. या एक जास्वंदाचं आणि इथं एक मस्त असं फुल उगून आले, पण ही जी बाकीची तीन बघू शकता संपूर्ण जळून गेले. म्हणजे एक चांगले ते बाकीचे जळून ते काय भानकडे काय माहिती. गुलाबाच्या झाडाला पण असली भारी फुलं आली तुम्ही बघू शकता. 2-4 दिवस मिळून मित्रांनो अशी फुलं उगून येतात. एकदम भारी वाटते. एकदम कडक असे दिसतात मित्रांनो. विशेष म्हणजे मित्रांनो एवढं ऊन आहे तरी पण ही फुलं जळून जात नाही, कारण याला रोजचं असं पाणी पण देतो. वाळलेल्या याची तर एक पण फुलं नाही. तुम्ही बघू शकता सगळी फुलं जी आहेत ती सगळी अशी ठवठवीत आहे. मित्रांनो एवढी केस वाढले ना, काही विचारायचं पाणी. केसामुळे सर्दी झाली. डोक्यात कसं आंघोळ गेल्यानंतर पाणी वगैरे साचून राहतं, त्यामुळं नाही काय ना सर्दी झाली. आपल्याला मस्तपैकी आता आहे ना दाढी वगैरे कटिंग वगैरे करावं लागेल मस्तपैकी. मग मित्रांनो आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.